अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून CP राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर दिल्लीत आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी रालोआच्या संसदेतल्या गटनेत्यांची बैठक झाली। 20 ऑगस्टला CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 20 नेते त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील असं आजच्या बैठकीत ठरलं। रालोआच्या इतर नेत्यांची उद्या राधाकृष्णन यांच्याशी भेट होणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत समर्थन मिळवण्यासाठी या भेटीगाठी होणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते विरोधकांशी चर्चा करत आहेत। तर दुसरीकडे इंडी आघाडीचीही आज नवी दिल्ली